लोकसेवा पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अप्पा हातनुरे। आज तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल याच्यामधील लोकसंख्या हा टॉपिक, आपला लोकसंख्या टॉपिकवरले 2 व्हिडिओ झालेले आहेत। मध्यंतरी काही कारणास्तव आपला व्हिडिओ पडू शकलेला नाही। आज बघा, आज आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली हा घटक बघत आहोत। तर बघा, महाराष्ट्राच्या नदी प्रणाली, मी टू द पॉइंटवर येतो, जास्त वेळ तुमचा न घेता। तर महाराष्ट्राचा नदी प्रणाली याच्यामध्ये जास्त प्रश्न कशावर येतात? महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये मॅक्सिमम प्रश्न मित्रांनो, आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचे ॲनालिसिस असल्याशिवाय त्या घटकाकडे बघणं किंवा त्या घटकाकडे विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं किंवा शिक्षक म्हणून शिकवणं, ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, विदाऊट तुम्ही प्रश्न न बघता शिकवणं म्हणजे ते खूप चुकीचं आहे। आणि तो अभ्यास किंवा तो शिकवणी वर्ग हा काय होतो, फोल ठरतो। त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो, तर सगळ्यात जास्त मॅक्सिमम प्रश्न कशावर आहेत? नदी आणि त्याची उपनदी। खालीलपैकी कुठल्या नदीची ही उपनदी आहे? ह्या नदीची उपनदी कोणती आहे? खालीलपैकी कुठली उपनदी नाही? अशा प्रकारचे बरेच प्रश्न जोड्याजुळामध्ये असेल किंवा मग डायरेक्टली नदी विचारलेले आहे। त्यानंतर नदी आणि तिचा उगम याच्या जोड्याजुळा विचारलेल्या आहेत, बरोबर। त्यानंतर नदी आणि लांबीनुसार क्रम असेल किंवा क्षेत्रानुसार क्रम असेल। महाराष्ट्रातील मुख्य खोरं कोणतं आहे असाही प्रश्न बरेच विचारले आहेत। त्यानंतर खोरी वेगळी करणारे कुठले आहेत याच्यावर बरीच प्रश्न आहेत बघा, या दोन्हीवर प्रश्न जास्त आहेत। खोरी वेगळी कुठलं, किंवा सातपुडा असेल, सातमाळ अजिंठा डोंगररांग असेल, किंवा हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव डोंगररांग असेल, म्हणजे याच्यावर काय बरीच प्रश्न खोरी वेगळीवर विचारलेले आहेत। मग आता काही प्रश्न एकदम जनरल विचारले आहेत। खालीलपैकी कुठली पूर्ववाहिनी नदी नाही? खालीलपैकी कुठली पश्चिमवाहिनी नदी नाही? खालीलपैकी कुठली पश्चिमवाहिनी नदी आहे? खालीलपैकी कुठली पूर्ववाहिनी नदी आहे? अशा प्रश्न विचारले आहेत। त्यानंतर संगम असेल, पंचगंगा नदी असेल, म्हणजे कुठल्या कुठल्या नदींचा संगम आहे, प्रवरा, मुळा असेल, अशा बऱ्याच नदींचं जे महत्त्वाच्या नद्या आहेत, कृष्णा आणि कोयनांचा संगम असेल, अशा वेगवेगळे संगम विचारले आहेत। त्यानंतर क्रम लावा याच्यावरही प्रश्न आलेले आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, किंवा मग पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा, असे प्रश्न विचारले आहेत। मग क्रमामध्ये काय की दिशेनुसार क्रम असेल किंवा खाड्यानुसार क्रम असेल, किंवा याच्यामध्ये बघा, आता कोकणातील नद्या मात्र मोठ्या प्रमाणात कशावर विचारतात? नदी आणि खाडी जास्त विचारतात, किंवा नदी आणि जिल्हा असं विचारतात, किंवा खालीलपैकी कुठली खाडी कुठल्या नदीवर आहे असाही प्रश्न विचारतात। त्यानंतर प्रकल्प आणि त्याचं नाव असेल, धोम धरण बऱ्याच वेळेस विचारले बघा, धोम असेल, वेगवेगळे कुठलेही धरणं असतील त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर नदी आणि त्याच्या काठावरील शहरं याच्यावरही प्रश्न बरीच आलेले आहेत। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रश्न या महाराष्ट्राचा नदी प्रणाली या टॉपिकवर प्रश्न अनेक विचारले जातात। तर आपण आता सुरुवात बेसिक पासून करू आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या नदी आहेत बघा, त्या नद्या सगळ्या कंप्लीट करण्याचं काम आपण सुरू करू। गोदावरी असेल, मुख्य नद्या बघा, भीमा असेल, भीमा जरी कृष्णाची उपनदी असेल तरी ती भीमा ही स्वतंत्ररित्या महाराष्ट्रामध्ये वाहते, म्हणून आपण तिला भीमाला स्वतंत्र उल्लेख करतो। कृष्णा, तापी असेल, नर्मदा असेल आणि कोकणातील नद्या असेल, या नद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो। बघा, आता याच्यामध्ये ही असेल पूर्ववाहिनी आहे, ही पूर्ववाहिनी आहे, ही पूर्ववाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे, ही पश्चिम वाहिनी आहे, आणि हे सर्व पश्चिम वाहिनी आहेत। मग पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनीवर प्रश्न विचारले जातात। अलग लक्षात, हे मुख्य नद्या आहेत। आता गोदावरीचे 8 उपखोरी आहेत। गोदावरी मुख्य उपखोरा असेल, मांजरा असेल, प्राणिता असेल, वर्धा असेल, वैनगंगा असेल, पैनगंगा असेल, इंद्रावती असेल, असे 8 उपखोरी आहेत गोदावरीची, बरोबर। आता भीमाचे देखील काय आहेत? भीमा मुख्य खोरं आणि सीना खोरा असेल, कृष्णाचं खोरं असेल किंवा येरळाचं खोरं असेल, तापी असेल, तापी पूर्णा खोरे असेल, किंवा नर्मदा खोरे असेल, किंवा कोकणातील नद्यांचे खोरे असतील, असे आपल्याला या सगळे खोरी बघायची आहेत, बरोबर। या सगळ्या खोऱ्यांचं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे। आता सुरुवातीला आपण काही बेसिक गोष्टी बघून घेऊ। तुम्हाला कळालं असेल की नदी ही काय आहे, की नदी म्हणजे काय, नदीमध्ये काय असतो? पाणी हा दिशेनं वाहतो। याच्यावर एक वेगळंच विचारलं होतं बघा, की गोदावरीचा उतार पश्चिमेकडे आहे, चुकीचं आहे। जर तिचा पश्चिमेकडे असेल तर ते पश्चिमेकडे वाहिली असती। मग गोदावरी नदीचा प्रवाह कसा आहे? पूर्वेकडे आहे, म्हणजे उतार पूर्वेकडे आहे, म्हणून ती नदी काय
पाण्याचा गुणधर्मच आहे तो का उताराच्या दिशेनं वाहत जातो, म्हणून नदी ज्या दिशेनं वाहते त्या दिशेच तिचा उतार असणार, बरोबर. म्हणून तिथं उताराचं काय असं काय इथं डोकं लावण्याचा प्रश्न नाही. म्हणजे STI पूर्व 2014ला प्रश्न आला होता मित्र त्याच्यावर, म्हणून सांगतोय. बघा लक्षात घ्या. तर आता यांची खोरी या सगळ्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. नदी असेल, उपनदी असेल, संगम असेल, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायच्या आहेत. आता सुरुवातीला आपण नदी आणि त्याच्या खोरे, कुठले कुठले खोरी म्हणजे कुठल्या कुठल्या डोंगररांगा वेगळ्या करतात बघा लक्षात घ्या. कुठल्या असं विचारतात खालपैकी गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या दरम्यान कुठलं खोरं आहे, किंवा कृष्णा आणि भीमा यांच्या दरम्यान कुठलं खोरं आहे, किंवा नर्मदा आणि तापी यांच्या दरम्यान कुठलं खोरं आहे, आपलं कुठलं डोंगररांग आहे असं विचारतात. बघा आता लक्षात घ्या. तर कुठलं आहे पहिला म्हणजे महाराष्ट्र असेल. आता हा महाराष्ट्र असेल तर बघा या महाराष्ट्राच्या वर इथं सातपुडा डोंगररांग आहे. ओके, ही सातपुडा डोंगररांग आहे. बघा आता लॉकडाऊनमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध नाहीत मित्रांनो. जसं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही. आपण नक्कीच या लॉकडाऊन नंतर ह्या सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध करू. सध्या तुम्हाला याच्यावरून समजून घ्यावं लागेल. त्यानंतर बघा आता हा कुठला आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. नंतर हा झाली हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर ही झाली शंभू महादेव डोंगररांग. आता या सातपुडा डोंगर आणि सातपुडा डोंगरामुळं इथं कुठली नदी आहे, तापी. ही कुठं आहे, नर्मदा. आणि तापी आणि नर्मदाच्या दरम्यान कोण आहे, सातपुडा पर्वतरांग आहे, बरोबर. आणि तापी आणि गोदावरी यांच्या दरम्यान कोण आहे, बघा लक्षात घ्या की नर्मदा आणि तापीच्या दरम्यान सातपुडा आहे, तापी आणि गोदावरीच्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, आणि गोदावरी आणि भीमा या नदीच्या दरम्यान कुठली आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. आणि भीमा आणि कृष्णांच्या दरम्यान कोण आहे, शंभू महादेव डोंगररांग आहे. आणि शंभू महादेव डोंगररांगाच्या दक्षिणेला कुठली आहे असाही प्रश्न विचारतात. याच्यावर बरीच प्रश्न विचारले आहेत की सातपुडा डोंगररांग कुठल्या दोन नद्यांचं खोरं वेगळं करते असाही प्रश्न विचारला आहे. नर्मदा आणि तापी असेल, किंवा सातमाळा अजिंठा डोंगररांग कुठल्या दोन नद्यांचं खोरं वेगळं केले असाही प्रश्न विचारला आहे. तापी असेल, गोदावरी असेल, किंवा हरिश्चंद्र बालाघाट असेल, गोदावरी आणि भीमा असेल, किंवा मग भीमा आणि कृष्णा शंभू महादेव डोंगररांग असेल. अशा अनेक प्रश्न याच्यावर विचारलेली आहेत मित्रांनो, म्हणून लक्षात घ्या. आणि या सगळ्या ज्या नद्या आहेत बघा, आता ह्या दोन्ही नद्या कुठं मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात. आता ही गोदावरी नदी कुठं, इथं ब्रह्मगिरी डोंगरावर उगम पावते. भीमा भीमाशंकरमध्ये, कृष्णा महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. बघा महत्त्वाचं काय की ही नद्या काय आहेत, महाराष्ट्रामध्येच काय करतात, उगम पावतात. आणि ह्या नद्या ज्या आहेत दोन, ते मध्य प्रदेशमध्ये परराज्यातून येऊन ती पश्चिम वाहिनी नद्या आहेत असंही वाक्य एक वेळेस विचारलेलं होतं. आणि ह्या दोन्ही नद्या काय आहेत, पश्चिम वाहिनी आहेत. आणि ह्या या महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत हे काय आहेत, पूर्व वाहिनी नद्या आहेत. कृष्णाचीच उपनदी आहे भीमा, पण ती स्वतंत्ररित्या गणली जाते. ओके, तर बघा आता ही नद्या काय आहेत, पूर्व वाहिनी नद्या आहेत. याच्यामधली सगळ्यात मोठी, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पूर्व वाहिनी नदी कोणती आहे, पश्चिम वाहिनी नदी तापी आहे. महाराष्ट्रातलं मुख्य खोरं कोणतं, गोदावरी. सगळ्यात मुख्य खोरं आहे गोदावरी, बरोबर. पश्चिम वाहिनी भारतातील, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सगळ्यात मोठी नदी कुठली आहे, पश्चिम वाहिनी तापी. आणि भारतातील जर विचारलं, भारतातील पश्चिम वाहिनी सगळ्यात मोठी नर्मदा आहे. ओके, तरी लक्षात घ्या हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि सगळ्या जे कोकणात उगम पावतात, बरोबर, कोकणातल्या ज्या नद्या आहेत, हा सह्याद्री झाला, बरोबर, सह्याद्रीवर उगम पावतात, हा झाला सह्याद्री. आणि सह्याद्रीवरून इथून जे येणारे असे बारीक बारीक जे नद्या आहेत, बरोबर, हे जे नद्या आहेत हे काय आहेत, हे कोकणातील नद्या आहेत. आणि हे इकडं झालं अरबी समुद्र, आणि अरबी समुद्राला मिळतात, बरोबर, हा पश्चिम भाग झाला. आणि ह्या पश्चिम वाहिनी नद्या झाल्या सगळ्या कोकणातल्या. आणि ह्या जे सगळ्या ह्या नद्या आहेत ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे, ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे. पण ह्या सगळ्या काय आहेत, पूर्व वाहिनी नद्या आहेत. ही काय आहेत, पूर्व वाहिनी नद्या आहेत. ओके, हे कळालं असेल तुम्हाला.
नर्मदा तापीच्या दरम्यान सातपुडा आहे, तापी आणि गोदावरीच्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे, आणि गोदावरी आणि भीमाच्या दरम्यान कोण आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे, आणि भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान शंभू महादेव डोंगररांग आहे. लक्षात येणं गरजेचंच आहे. आणि यांचा क्रमही विचारला होता बघा, सातपुडा, सातमाळा, अजिंठा डोंगररांग, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग यांचा क्रम देखील विचारू शकतात. किंवा नद्यांचा एक क्रम विचारलेला आहे बघा, नर्मदा पहिले येईल, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. बरोबर. मग हिच्या भीमाच्या वर सीना देखील येते, जर तुम्हाला तो जर करायचा असेल तर. बघा, नर्मदा, तापी महत्त्वाचं लक्षात ठेवा आता सध्या. तर कुठली, नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा अशा नद्यांचा क्रम येतो. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, आता हा झाला आपला खोरी वेगळी कुठली कुठली करतात त्याच्यानुसार बघितले. आता नदी आणि त्यांचं नदीचं लांबी, क्षेत्र, ह्या गोष्टी आपण बघू. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. नदीचं बघा, आता ज्या महत्त्वाच्या नदी आहेत, पहिली नदी आपल्याला जर बघायचं असेल तर कुठली, तर गोदावरी नदी ही महत्त्वाची म्हणजे मुख्य खोरं आहे महाराष्ट्रातलं. पण याच्या अगोदर आपण नदी आणि महाराष्ट्रातील लांबीनुसार आणि क्षेत्रानुसार नद्यांचं हे बघू. बघा, आता नद्या आहेत महाराष्ट्रातील नदी यांचं काय आहे, लांबीनुसार कुठल्या नद्या आहेत, लांबीनुसार कुठली सगळ्यात जास्त लांबीची आहे. त्यानंतर क्षेत्रानुसार बघा, आता क्षेत्रानुसार, आता लांबीनुसार बघा, पहिली कोणती आहे, मी पहिलंच सांगितलंय की गोदावरी सर्वात लांब आहे महाराष्ट्रामध्ये. बरोबर. खोऱ्यानुसारही ती काय सगळ्यात मोठी नदी आहे. बरोबर. पहिली कोणती आहे, गोदावरी. दुसरी कुठली आहे, भीमा. तिसरी आहे कृष्णा. चौथी आहे तापी. आणि पाचवी कोकणातील नद्या आहेत. आणि 6वी नदी आहे बघा, कुठली, नर्मदा नदी आहे. आणि कोकणातील नद्या 49 ते 155 ते 160 किलोमीटरच्या दरम्यान आहेत. तापी नदी किती आहे, 208 किलोमीटर आहे. ही 282 किलोमीटर आहे कृष्णा नदी. भीमा नदी 451 किलोमीटर आहे. आणि गोदावरी 668 किलोमीटर आहे. हे महाराष्ट्रातील लांबी आहे त्यांची. ओके. महाराष्ट्रातील नदी काय, गोदावरी किती आहे, 668 किलोमीटर. भीमा नदी आहे 451 किलोमीटर. कृष्णा नदी आहे 282 किलोमीटर. आणि तापी नदी आहे 208 किलोमीटर. कोकणातील नद्या आहेत 49 ते 155 किलोमीटरच्या दरम्यान. आणि नर्मदा येईल 54 किलोमीटर. जर लांबीनुसार क्रम विचारला तरी देखील यायला पाहिजे, किंवा त्यांच्या लांबी जोड्याजोडामध्ये विचारला असेल तरी यायला पाहिजे म्हणून दिलेलं आहे बघा. क्षेत्रानुसार बघा, पहिलं कुठल्या नदीचं येईल, गोदावरीचे येईल महाराष्ट्रामध्ये, गोदावरी. दुसरी कुठली आहे, भीमा. तिसरी आहे तापी. चौथी नदी आहे कोकण, म्हणजे कोकणातील नद्या. आणि 5वी आहे कृष्णा. आणि 6वी आहे नर्मदा. बघा, क्रममध्ये विसरू नका. तुम्ही म्हणाल सर लांबी तर कृष्णाची जास्त आहे तापीपेक्षा, मग खोरं कसं काय जास्त, बरोबर. तर खोरं कमी, खोऱ्यानुसार क्षेत्रानुसार तुमचं चुकलं का सर, नाही. तर बरोबर आहे. बघा, गोदावरीचं खोरं आहे महाराष्ट्रामध्ये 1,53,779. ओके. भीमाचा आहे 46,000 चौरस किलोमीटर, बरं काय लक्षात घ्या, 46,184. सगळे हे चौरस किमीमध्ये येतील. त्यानंतर तापी बघा, तापीचा आहे 31,660. आणि कोकणातील नद्या आहेत 30,394. आणि कृष्णा नदी आहे 28,700. ओके. म्हणजे बघा, आता गोदावरी किती आहे, 1,53,779. त्यानंतर 46,000 भीमा नदी आहे.
त्यानंतर तापी 31,660, कोकणातील 30,394, म्हणजे पहिला गोदावरी क्षेत्रानुसार क्रम येईल गोदावरी, दुसरा भीमा, तिसरा तापी, चौथा कोकणात नद्या, पाचवा कृष्णा आणि सहावं खोरं महाराष्ट्रातलं नर्मदा आहे. पहिलं खोरं महाराष्ट्रातलं कुठलं आहे? गोदावरी, दुसरं भीमा. यांचं पर्सेंटेज जर बघितलं तर जवळजवळ 49.5% एकूण एका नदीनं फक्त महाराष्ट्राच्या जवळजवळ 49.5% फक्त गोदावरी एकट्या नदीनं काय करते? व्यापते. ही भारताच्या जवळजवळ महाराष्ट्राचे किती टक्के व्यापते? महाराष्ट्राच्या 49.5%. तर इंडियाच्या जवळजवळ भारताच्या 10% क्षेत्र कुठली नदी व्यापते? गोदावरी नदी व्यापते. गोदावरी ही म्हणजे पठारावरील उगम पावणारी नदी ही सर्वाधिक क्षेत्र व्यापणारी आणि सर्वाधिक लांबीची नदी आहे. एकूण तिचं लांबी 1465 किलोमीटर आहे. ती महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर आहे. तर बघा भीमा नदी बघा, तर भीमा नदीचं किती आहे? भीमा आणि जर आपण कृष्णा कन्सिडर केलं तर भीमा आणि कृष्णा जर कन्सिडर केलं तर किती आहे? एकच नदी आहे बघा. भीमा आणि कृष्णा किती आहे? 10.7%. आणि जर तापी नदीचं बघितलं तर किती येतंय? बघा भीमा आणि कुठला? कृष्णा, या दोन्ही नद्यांचं जर मिसळलं, कारण कृष्णा नदी ही भीमा नदीची काय उपनदी आहे, म्हणून 22.6% म्हणजे 22.5% जवळपास या दोन नद्यांनी व्यापलेल्या आहे. तर तापी नदीनं किती आहे? 16.97% व्यापलेलं आहे. आणि कोकणातील नद्या ज्या आहेत ते जवळजवळ 10.7% व्यापलेलं आहे. ओके. आणि नर्मदा नदी 0.5% आहे बघा. म्हणजे सर्वाधिक कुठली आहे? गोदावरी नदी. याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, बरोबर. तर याच्यावर काय प्रश्न आलेला आहे की किती टक्के क्षेत्र कुठल्या नदीनं व्यापलेलं आहे, बरोबर. एक कुठल्या म्हणजे गोदावरी नदीनं किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे असाही प्रश्न आलेला आहे, बरोबर. आणि काय असाही प्रश्न आलेला आहे बघा. कुठला प्रश्न आलेला आहे बघा? संपूर्ण गोदावरीने महाराष्ट्राचे 1.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. टॅक्स असिस्टंट 2016 प्रश्न आलेला बघा. काय विचारलाय? संपूर्ण गोदावरीने महाराष्ट्राचे 1.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 49%. अप्रॉक्सिमेटली जवळजवळ 50% क्षेत्र गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे. आणि भीमा नदीनं म्हणजे कृष्णा नदीनं, भीमा म्हणजेच काय कृष्णाची उपनदी आहे, तर 22.6% म्हणजे 22.5% जवळपास ह्या कृष्णा नदीनं व्यापलेल्या आहे. तापीनं 16.97% म्हणजे जवळजवळ 17% क्षेत्र तापी नदीनं व्यापलेलं आहे. आणि कोकणातील नदीनं 10.7% व्यापलेलं आहे. नर्मदा नदीनं 0.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. आता बघा लांबीनुसार सांगितले तुम्हाला क्रम, त्यानंतर क्षेत्रानुसार त्यांचं काय क्रम आहे तो देखील सांगितलेला आहे, बरोबर. याच्यानंतर आता बघा महाराष्ट्रातील नदी, याच्यानंतर आपण काय करू? नदी उगम आणि त्यांचे उपनद्या खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. नदी, तिची उपनदी, या उपनदीवर मॅक्सिमम प्रश्न आहेत. नदीचं उगम असेल किंवा नदीच्या उपनद्या असतील, उपनद्यावर मॅक्सिमम प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे उपनद्या मात्र महत्त्वाच्या लक्षात घ्या. पहिले आपण महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्यांच्या उपनद्या बघू आणि मग उपनदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या आपण जेव्हा नदी ही म्हणजे डिटेलमध्ये बघणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला कळेल. लक्षात. तर बघा आता तर मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचं आहे की जो या आहे नदी आणि त्यांचं काय नद्या असतील आणि त्यांचं नदी असेल आणि त्यांचा उगम असेल आणि उपनद्या असेल, या सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा उपनद्या. ओके. आता नदी बघा कुठली? पहिली गोदावरी नदी. आता गोदावरी नदीच्या उपनद्या मात्र अनेक वेळेस म्हणजे याच्यावर असला राज्यसेवा मेन्सला असेल किंवा STI मेन्सला असेल उजव्या तीराने आणि डाव्या तीराने एकच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 90% काय की खालीपैकी कुठल्या नदीची उपनदी आहे किंवा उपनदी नाही असाच प्रश्न आलेला आहे. मग आपण जास्त काय करतो की प्रत्येक नदी डाव्या तीराने आलेली आहे का उजव्याने आलेल्या आहे, छोट्या नद्यांचं उपनद्यांचं तर सेम पद्धतीने करतो. मग याला काय म्हणतात? सिल्ली वर्क अजिबात करायचं नाही. मग काय महत्त्वाची गोदावरी नदी आहे, मुख्य खोरं आहे महाराष्ट्रातलं, या नदीचं मात्र उजव्या तीरानं आणि डाव्या तीरानं दोन्ही बघायचं.
पण बाकीचं मात्र बघण्याची गरज नाही मित्रांनो. तर बघा नदी बघा गोदावरीचं काय उगम कुठे आहे? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी या नदीचा उगम होतो. बरोबर, या नदीची आपण लांबी बघितली आहे. गोदावरीची कुठं? त्र्यंबकेश्वर या ब्रह्मगिरी या ठिकाणी या नदीचा उगम होतो. त्यानंतर बघा या नदीच्या उपनद्या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा आपला माहितीच आहेत, वर्धा असेल, वैनगंगा असेल, पैनगंगा असेल. गंगा म्हणलं की आपल्याला काय वाटतंय की त्या कृष्णाचे आहेत काय, की दूधगंगा असेल, पंचगंगा असेल, ते कृष्णाचे आहेत. इकडं वैनगंगा, पैनगंगा, त्यानंतर काय प्राणहिता असेल, प्रवरा असेल, त्यानंतर मांजरा असेल, दारणा असेल, इंद्रावती असेल, पूर्णा असेल, सिंदफणा असेल. बरोबर. आता बघा वर्धा नदी असेल, ही तर उपखोरी आहे तिची बरीच. वर्धा असेल, वैनगंगा असेल, पैनगंगा असेल, प्राणहिता असेल, प्रवरा असेल, मांजरा असेल, दारणा असेल, इंद्रावती असेल किंवा पूर्णा असेल किंवा सिंदफणा असेल, या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत महत्त्वाच्या. बघा वर्धा असेल, वैनगंगा असेल, पैनगंगा असेल, प्राणहिता असेल. आता बघा वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या 3 नद्यांना मिळून आपण काय म्हणतो? प्राणहिता म्हणतो. बरोबर. प्रवरा नदी असेल, मांजरा नदी असेल, दारणा असेल किंवा इंद्रावती असेल किंवा पूर्णा असेल किंवा सिंदफणा असेल, या काय आहेत? गोदावरीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. या उपनद्यावर प्रश्न मॅक्सिमम येतात मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवलीच पाहिजेत, लक्षात आलंच पाहिजे. लक्षात पुन्हा पुन्हा वाचून त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरी बघा, दुसरी कुठली आहे? भीमा नदी. भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे मित्रांनो? भीमाशंकर. भीमाशंकर या ठिकाणी त्या नदीचा उगम झालेला आहे, भीमाशंकर. आता बघा भीमाचे कोणकोणते आहेत? इंद्रायणी नदी सगळ्यात महत्त्वाची आहे. बघा इंद्रायणी नदी, काय इंद्रायणी नदीच्या काठी देहू असेल, आळंदी असेल. बरोबर. इंद्रायणी नदी. त्यानंतर नीरा नदी असेल, कुकडी नदी असेल, नीरा कुकडी असेल, सीना असेल, घोड नदी असेल, पवना असेल, ह्या उपनद्या आहेत, लक्षात घ्या. मग हे खूप महत्त्वाचे आहेत. बघा इंद्रायणी असेल किंवा पवना असेल, ह्या नदीवर जास्त प्रश्न आतापर्यंत झालेले आहेत. सीना असेल, सीनाची तर उपनदी देखील विचारलेली आहे. कुकडी प्रकल्प आहे, त्याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. भीमाशंकर, भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. तिच्या उपनद्या कोण आहेत? इंद्रायणी आहे, नीरा आहे, कुकडी आहे, सीना आहे. सीना ही भीमाची डाव्या तीराने उगम पावणारी नदी आहे. बरोबर. सीना उपखोर देखील आहे. घोड नदी असेल, पवना नदी देखील असेल. बरोबर. लक्षात घ्या. भीमा नदीच्या कोणत्या आहेत? इंद्रायणी, नीरा, कुकडी, सीना, घोड, पवना. मी उपनद्या पुन्हा पुन्हा सांगतोय, ज्या ठिकाणी जास्त जोर देतो याचा अर्थ त्या ठिकाणी प्रश्न जास्त आहेत. लक्षात. त्यानंतर तिसरी बघा नदी कुठली आहे? कृष्णा. कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर. बघा आता महाबळेश्वर या कृष्णाच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत? बघा सगळ्यात महत्त्वाची नदी आहे कृष्णाची प्रमुख उपनदी आहे कोयना. त्यानंतर पंचगंगा तर कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पंचगंगा, याच्यामध्ये जास्त गंगा येतात. बघा पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, घटप्रभा असेल, मलप्रभा, घटप्रभा. ओके. त्यानंतर भोगावती असेल आणि येरळा असेल. येरळा ही कृष्णाची डाव्या तीराने मिळणारी उपनदी आहे. बघा कृष्णाची कुठले आहेत? कृष्णाचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर. कोयना असेल, पंचगंगा असेल, कुठल्या कोयना असेल, पंचगंगा असेल, घटप्रभा असेल, भीमा. बघा कुठल्या पंचगंगा असेल, येरळा असेल आणि हिची भीमा देखील उपनदी आहे. बघा भीमा नदी जी आहे
ही जी नदी आहे ही भीमा नदी देखील हिची काय आहे, उपनदीच आहे, बरोबर. कृष्णाची उपनदी आहे भीमा नदी. पण आता कोयना, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, भोगावती, येरळा, भीमा ही कृष्णाच्या उपनद्या आहे, बरोबर. आता भीमाच्या सांगितलं इंद्रायणी, नीरा, कुकडी, सीना, घोड, पवना. त्यानंतर आपण बघितलंय गोदावरी नदीच्या उपनद्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता, प्रवरा, मांजरा, दारणा, इंद्रावती, पूर्णा, सिंधफणा, बरोबर. आता या नद्या देखील बघायच्या आहेत. आपला वर्धाच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्यानंतर वैनगंगाच्या उपनद्या कोणत्या आहेत त्या बघायच्या आहेत. पैनगंगा असेल, प्राणहिता असेल, प्रवरा असेल, या सगळ्या नद्या आपल्याला बघायच्या आहेत डिटेलमध्ये, बघा लक्षात घ्या. त्यानंतर कुठली नदी आहे, चौथी महाराष्ट्रामधली महत्वाची नदी आहे तापी. आता तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे बघा, मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणी झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये जो मुलताईचा प्रदेश आहे, मुलताई, त्या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे. मुलताई बघा. या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, तापी नदीच्या कुठल्या कुठल्या आहेत. सगळ्यात महत्वाची, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला बघा, अनेर धरण देखील आहे. अनेर ही त्याची उपनदी आहे. अनेर असेल, पूर्णा असेल, तापी पूर्णा आपण म्हणतो, दक्षिण पूर्णा नदी इकडे देखील आहे गोदावरीची, बरोबर. पूर्णा स्टेशन इकडे पूर्णा नदी. बघा आता पूर्णा, काटेपूर्णा, अजून कोणती आहे, काटेपूर्णा असेल. आणि सगळ्यात महत्वाची आहे गिरणा आणि पांजरा. सगळ्यात महत्वाच्या नद्या आहेत बघा, गिरणा आणि पांजरा. कोणकोणत्या, गिरणा आणि पांजरा. भुलेश्वरी देखील आहे बघा हिची, तापीची भुलेश्वरी. आता महत्वाच्या कोणत्या आहेत, तापीच्या उपनद्या कोणकोणत्या महत्वाच्या आहेत, जे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. अनेर असेल, पूर्णा असेल, किंवा गिरणा असेल आणि पांजरा असेल. खालीलपैकी कुठली उपनदी नाही, कुणाची, कृष्णाची उपनदी नाही, तिथं गिरणा विचारलेला आहे. खालीलपैकी कुठल्या नदीची उपनदी नाही, त्या ठिकाणी पांजरा विचारलेला आहे. किंवा जोड्यामध्ये अनेक वेळेस विचारलेला आहे, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी. आणि तिकडे दिलेलं आहे इकडे वैनगंगा, समजा सीना, त्यानंतर इकडं येरळा, त्यानंतर इकडं गिरणा किंवा पांजरा बऱ्याच वेळेस दिलेले आहे. इकडं कोयना देतात किंवा पंचगंगा देतात आणि किंवा येरळा देतात. या महत्वाच्या कृष्णाच्या उपनद्या आहेत. तापीच्या मात्र अनेर असेल, पूर्णा असेल, काटेपूर्णा असेल, गिरणा असेल, पांजरा असेल आणि भुलेश्वरी असेल, या महत्वाच्या उपनद्या आहेत. ओके. तापीचं महत्वाची उपनदी आहे पूर्णा, लक्षात घ्या. ह्या आपल्या त्यानंतर नर्मदा नदी असेल, बरोबर. नर्मदा नदीवर जास्त प्रश्न येत नाहीत आपल्याला, का तर नर्मदा नदीचा काहीच भाग महाराष्ट्रातून गेलेला आहे, बरोबर. म्हणून तिथं जनरली जास्त प्रश्न नसतात. मुख्य खोरी आपली कुठली आहेत, गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, तापी असेल, किंवा कोकणातील नद्या असेल. कोकणातील काही नद्यांच्या उपनद्या बघा आता कुठल्या नदीचं, या महत्वाच्या नद्या कळाल्या असतील तर मित्रांनो, मी तुम्हाला या बघा. सगळ्यात महत्वाचं काय, मॅक्सिमम प्रश्न जवळजवळ नदी प्रणालीवर येणाऱ्या प्रश्नांपैकी 25% प्रश्न नदी आणि उपनदीवर असतात मित्रांनो. नदी असेल, उपनदी असेल किंवा उगम असेल, याच्यावर प्रश्न मॅक्सिमम असतात. 25% क्वेश्चनचं प्रमाण या 2 पॉईंटवर जास्तीत जास्त खेळतंय. म्हणून मी पहिल्यांदा हे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पहिलं सुरुवातीला मी काय केलेलं आहे की नदी असेल किंवा त्याला कुठल्या प्रकारचे खोरे वेगळे करतात बघितलंय आपण. सुरुवातीला वर कुठलं होतं, सातपुडा खोरं नर्मदा आणि तापीला वेगळं करतंय. त्यानंतर दुसरं कुठलं आहे, सातमळा अजिंठा डोंगर रांग, ते आपण काय तापी आणि गोदावरीला वेगळं करतंय. आणि त्यानंतर काय, हरिश्चंद्र बाळाघाट डोंगर रांग, ते मात्र गोदावरी आणि भीमाला वेगळं करतंय. आणि त्यानंतर खाली आहे शंभू महादेव डोंगर रांग, ती कुठली, भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांना वेगळं करते, खोऱ्यांचं वेगळं बघितले आहे. त्यानंतर नदी आणि उगम आणि उपनद्या आपण याच्या अगोदर नदी लांबीनुसार कुठला क्रम आहे, क्षेत्रानुसार काय क्रम आहे आणि त्यांचं एकूण महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रमाण काय आहे, या गोष्टी आपण बघितल्या आहेत. बघा आता नदी असेल, उगम असेल, उपनद्या असेल, या मात्र आपण या दृष्टीने बघितलेल्या आहे. याच्यानंतर बघा काही आपण कोकणातील नद्या त्यांच्या उपनद्या बघू. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेवढं तुम्ही डिटेलमध्ये बघाल तेवढा तुमचाच फायदा आहे. त्याच्यानंतर बघा आता कुठल्या कोकणातील नद्यांचं बघा, कुठल्या नदी त्यांच्या उपनद्या बघा. कोकणातील नदी आणि त्यांच्या उपनद्या बघा. आता कुठली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे उल्हास.
मग उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणत्या आहेत? काळू, काळू आणि भातसा. काळू आणि भातसा ह्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, महत्वाच्या उपनद्या आहेत. जवळजवळ उल्हास नदीचा 55 ते 60% भाग या काळू आणि भातसा नदीने व्यापलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा आता वैतरणा नदी. कुठली? वैतरणा. महत्वाच्या नद्या सांगतोय मी तुम्हाला. वैतरणा नदीची उपनदी कोणती आहेत? दहेरजा, पिंजाल, लोहानी आणि बांद्री. दहेरजा, त्यानंतर पिंजाल, त्यानंतर लोहानी, त्यानंतर बांद्री. बघा आता वैतरणा नदीची उपनद्या कोणकोणत्या आहेत? वैतरणा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? दहेरजा असेल, पिंजाल असेल, लोहानी असेल किंवा बांद्री असेल. बरोबर. उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? काळू असेल आणि भातसा असेल. काळू आणि भातसा. बरोबर. वैतरणा नदीच्या दहेरजा असेल, पिंजाल असेल, लोहानी असेल, बांद्री असेल. बघा कोकणातील सगळ्यात जास्त नद्या तर स्वतंत्र रीतीने वाहतात, त्यांना उपनद्या सहसा नाहीत, कारण त्यांचा प्रवाह काय कमी 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 प्रवाह आहे. बरोबर. त्यांचा प्रवाहाचा जो आहे खोरं जे आहे तो खूप कमी डिस्टन्स आहे. बरोबर. ह्या सह्याद्रीचे वेगवेगळे झुळके आणि या स्वरूपात हा सह्याद्री झाला, हा कोकण जर पकडलं. बरोबर. ह्या नद्या काय, यांचं डिस्टन्स काय कमी आहे. बरोबर. म्हणून वैतरणा म्हणजे इथं उपनद्या कमी असतात. आता ही नदी समजा उल्हास नदी असेल तर याच्या काळू आणि भातसा या नद्या समजा, तर अशा ह्या काय करतात, वाहतात. अशा ह्या दहेरजा असेल, पिंजाल असेल, लोहानी असेल, बांद्री असेल, वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत. या उल्हास नदीच्या काळू आणि भातसा असेल. वशिष्ठी नदी बघा, या नदीची मात्र उपनदी जगबुडी विचारलेली आहे. बघा नकाशा देऊन प्रश्न विचारले आहे, उपनदीचा नकाशा देऊन हा प्रश्न विचारलाय. वशिष्ठी नदीची उपनदी जगबुडी, याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा वशिष्ठी नदीची उपनदी कोणती? जगबुडी. तुम्ही म्हणाल सर एवढं डीप येतंय का? बघा राज्यसभेच्या विद्यार्थ्यांनंतर महत्वाचा आहे. बरोबर. तर बघा वशिष्ठी नदीची उपनदी कोणती आहे? जगबुडी आहे. कुठली? जगबुडी ही तिची नदी कुठली आहे? वशिष्ठी नदीची उपनदी जगबुडी. जसं कोयना जग बुडण्यासारखं आलेले आहे तसं वशिष्ठी नदी जगबुडी. ओके. त्यानंतर बघा शास्त्री नदी. शास्त्री नदीची उपनदी कोणती आहे? शास्त्री नदीची उपनदी बाव. कुठली आहे? शास्त्री नदीची उपनदी बाव. त्यानंतर बघा कर्ली नदीची उपनदी कार्ली. कर्ली नदीची उपनदी कार्ली आहे. मग आता बाकीचे उपनद्या जे आहेत, बाकीच्या ज्या नद्या आहेत महाराष्ट्र म्हणजे याच्यामधल्या कुठल्या? कोकणामधल्या स्वतंत्र नद्या, दमणगंगा असेल, वरोळी असेल, सूर्या असेल, तानसा असेल, काळू असेल, ही जी काळू, पाताळगंगा असेल, अंबा असेल, कुंडलिका असेल, सावित्री असेल, काजळी असेल, काजवी असेल, देवगड असेल, तेरेखोल असेल, हे स्वतंत्ररित्या वाहतात, यांना उपनद्या नाहीत. कुठल्या कुठल्या आहेत? दमणगंगा, सूर्या, तानसा, काळू, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, काजळी, काजवी, देवगड आणि तेरेखोल. बरोबर. तर या नद्या काय स्वतंत्ररित्या वाहतात. कोकणातील एवढ्याच जर विचारल्या त्यांनी तर एवढ्याच नद्याच्या उपनद्या विचारू शकतात, अन्यथा जनरली त्यांनी विचारणार नाहीत. आजपर्यंत फक्त याच नदीवर नकाशा देऊन प्रश्न उपनदीवर विचारलेला आहे. मॅक्झिमम उपनद्यावर प्रश्न कशाचे असतात? जास्तीत जास्त जसं गोदावरी नदीची उपनदी असेल किंवा भीमा नदीची असेल, कृष्णा नदीची असेल, तापी नदीची असेल किंवा या नद्यांच्या उपनद्यावर असतील. वर्धा नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत, वैनगंगाच्या उपनद्या कोणत्या आहेत, सीना नदीची उपनदी कोणती आहे, असे प्रश्नही विचारलेले आहेत. तिथं मात्र आपल्याला थोडंसं जास्त डीप बघणं गरजेचं आहे. या इथं मात्र कोकणातील नद्यावर जास्त प्रश्न कशावर येतात? कोकणाच्या नदी आणि त्याची खाडी याच्यावर प्रश्न मात्र जास्तीत जास्त येतात. किंवा नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा रत्नागिरीतील नद्यांचा काय करा, रत्नागिरी नदीमध्ये रत्नागिरीच्या खाड्यानुसार क्रम लावा. रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खाड्यानुसार क्रम लावा, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. नदी आणि खाडी दिली जाते, किंवा मग एखादी खाडी दिली जाते आणि ती कुठल्या नदीवर आहे असाही प्रश्न विचारला जातो. बरोबर. किंवा खाडी आणि जिल्हा असंही दिलं जातंय. याच्यावर जास्त प्रश्न अवघड मात्र खाडी आणि नदी याच्यावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात मित्रांनो. याच्या पलीकडे जास्त प्रश्न कोकणातले याच्यावर नसतात. आपण डिटेल बघणार आहोतच, आलं लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो,
नदी आणि आपण काठावरील शहरं कोणती आहेत ते बघू आता. नदी कुठल्या काठावरील कुठली शहरं आहेत ते बघा आता. काठावरील प्रसिद्ध शहरं कुठली आहेत ते आपण बघू. आपल्याला अजून आपण सुरुवातच केलेली नाही. कुठल्या गोदावरी नदी असेल, वर्धा गोदावरीच्या उपखोरी असतील, हे सगळे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा आता पहिलं काठावरील शहर मुळा मुठा, म्हणजे पुणे जो आहे कुठल्या नदीवर आहे? पुणे मुळा मुठी नदीवर आहे. मुळा मुठा नदीवर आहे. त्यानंतर कुठलं? भीमा नदीवर राजगुरुनगर असेल. भीमा नदीवर कुठले कुठले आहेत? राजगुरुनगर असेल. अजून कुठला आहे भीमा नदीवर? पंढरपूर असेल. जसं आपण ते पंढरपूर हिला काय म्हणतो? चंद्रभागा देखील म्हणतो बघा, लक्षात घ्या. भीमालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? चंद्रभागा. का? चंद्र कोरीच्या आकाराचा आहे म्हणून तिथं आपण काय म्हणतो? चंद्राच्या कोरीसारखा आकार झालेला आहे त्या नदीचा तिथं, म्हणून तिला चंद्रभागा देखील म्हणतात. असा चंद्रकोरीचा आकार झालेला आहे, बरोबर, म्हणून चंद्रभागा देखील म्हणलं जाते. तर बघा त्यानंतर करहा, जेजुरी आणि बारामती करा नदीवर आहेत. जेजुरी आणि बारामती. त्यानंतर धाम. आता याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले बघा. धाम कुठलं? पवनार. पवनार हे ठिकाण धाम नदीवर आहे. धाम, बरोबर, पवनार. त्यानंतर कुठलं? पांझरा. पांझरा. पांझरा नदीवर कुठला आहे? पांझरा नदीवर कुठला आहे? पांझरा नदीवर कुठला आहे? धुळे. धुळे हे पांझरा नदीवर आहे. याच्यावरही प्रश्न आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पांझरा नदीवरही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर वशिष्ठी, चिपळूण वशिष्ठी नदीवर आहे. सिंदफणा माजलगाव आहे. कुंडलिका, रोहा, गोदावरी, गंगाखेड असेल, पुणातांबा असेल, नांदेड असेल, बरेच काय आहेत गोदावरी नदीवर आहेत. त्यानंतर इंद्रायणीमध्ये देहू आणि आळंदी आहे. इंद्रायणी नदीवर कुठले कुठले आहेत? देहू आणि आळंदी असेल. त्यानंतर प्रवरा नदीवर संगमनेर असेल, नेवासे असेल. संगमनेर आणि नेवासे आहे. त्यानंतर कयाधू नदीवर हिंगोली आहे बघा. याच्यावरही बरेच वेळेस प्रश्न विचारले मित्रांनो, लक्षात घ्या. जिथं मी प्रश्न आलेले आहेत, पांझरा नदीवर अनेक वेळेस प्रश्न आलेले आहेत. पांझरा, धुळे आणि धाम या दोन्हीवर, या तिन्हीवर प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. हे चौथा प्रवरा, संगमनेर असेल, नेवासे असेल. नेवासेवर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहे, बरोबर. कुठला? मुळा मुठा आणि नदीचा आणि गोदावरीचा कुठला? प्रवरा नदी आणि मुळा मोठा नदी यांचा संगम नेवासे या ठिकाणी बरेच विचारलेला आहे. कयाधू नदी कुठली आहे? हिंगोली. हिंगोली कुठं आहे? कयाधू नदीवर आहे. आणि महाराष्ट्रात जेवढ्याही नद्या उगम पावतात त्या सगळ्या काय आहेत? कुठलीही नदी बारमाही नाही, बरोबर. बारमाही नद्या कोणत्या असतात? ज्या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात त्या बारमाही असतात. महाराष्ट्रामधली कुठलीही नदी काय नाही बारमाही नाही. का? तर हे पठारावर उगम पावलेल्या नद्या आहेत. बारमाही नद्या कोणत्या असतात? ज्या नद्या, आता आपल्या नद्या काय की पावसाचा म्हणजे पाऊस पडला तरच आपल्या नद्यांना काय होतो? पूर येतो, म्हणजे पठारावर नद्यांना. आणि हिमालयातील नद्यांना काय? हिमालयात नद्यांना उन्हाळ्यातही पूर येतो आणि पावसाळ्यातही पूर येतो. उन्हाळ्यात पूर येण्याचं कारण हे असते उन्हाळ्यामध्ये की बर्फ वितळून त्याला पूर येतो. पण हिमालयातील जे नद्या आहेत त्या नद्या बारमाही असतात. महाराष्ट्रातल्या म्हणजे पठारावरील नद्या मात्र काय? बारमाही नाहीत. म्हणून महाराष्ट्रातली कुठलीही नदी हिमालयात उगम पावत नाही महाराष्ट्रात वाहत येणारी, त्यामुळं महाराष्ट्रातली कुठली नदी बारमाही नाही हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर बघा सीना नदीच्या काठी कुठलं नगर आहे? अहमदनगर असेल. त्यानंतर इरई नदीच्या काठावर चंद्रपूर आहे बघा. इरई नदी. त्यानंतर नाग नदीच्या काठी नागपूर आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ आहे. त्यानंतर नाग नदीच्या काठी नागपूर. बिंदुसरा नदीवर बीड. बिंदुसरा नदीच्या काठावर बीड आहे. त्यानंतर
मीना नदीच्या काठी नारायणगाव आहे. पंचगंगा कोल्हापूर सगळ्यांनाच माहिती आहे. पंचगंगा 5 नद्यांपासून पंचगंगा नदीवर कुठला आहे? कोल्हापूर आहे. तर गोदावरी तर सगळ्यांनाच माहिती आहे. गोदावरीच्या नद्या, गोदावरीच्या काठावर कोणते कोणते आहेत? गोदावरीच्या नद्या काय आहे? गंगाखेड असेल, नांदेड असेल, बरेच आहेत. ओके. त्यानंतर वशिष्ठी नदी असेल, वशिष्ठी नदीवर चिपळूण आहे बघा. बरोबर. आता बघा, हे महत्वाचे आहेत. कुठले कुठले? भीमा नदीच्या नदीवर पंढरपूर असेल, राजगुरू नगर असेल, मुळा मोठा नदीच्या काठावर पुणे असेल, कऱ्हा नदीच्या काठावर जेजुरी बारामती असेल, धाम नदीच्या काठावर पवनार असेल, पांझरा नदीच्या काठी धुळे असेल, गोदावरी नदीच्या काठावर गंगाखेड किंवा नांदेड असेल, किंवा वशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण असेल, इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे पवित्र स्थळं आहेत. बरोबर. त्यानंतर प्रवरा नदीच्या काठावर संगमनेर असेल किंवा नेवासे असेल, कयाधू नदीच्या काठावर हिंगोली असेल, सीना नदीच्या काठावर अहमदनगर असेल, इरई नदीच्या काठावर चंद्रपूर आहे, तापी नदीच्या काठावर भुसावळ आहे, आणि बिंदुसरा नदीच्या काठावर बीड आहे. पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून देखील पंचगंगा नदीला ओळखलं जाते. आता आपण काठावरील शहरं या गोष्टी, काठावरील शहरं देखील बघितले आहेत. त्यानंतर संगम असतील. आता कुठल्या कुठल्या नद्यांचा कुठं संगम होतो हे आपण जे महत्त्वाचे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे नदी, महत्त्वाच्या नद्या ज्या खोऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर जे राहतील ते संगम आपण नंतर बघणार आहोत. आलं लक्षात? तर बघा, आता जे मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये आहे, या व्हिडिओमध्ये काय बघितले आहेत की नद्यांचं खोरं, कुठल्या नद्यांचं कुठले खोरे कुठल्या डोंगररांगामुळे वेगळं होतंय, किंवा नद्यांचं लांबीनुसार असेल किंवा क्षेत्रानुसार त्यांचा क्रम असेल, नदी असेल, संगम असेल, त्यांच्या उपनद्या असतील हे बघितले आहे. त्यानंतर कोकणातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या असतील, त्यानंतर नदीच्या काठावरील शहरं असतील हे बघितले आहे. आता आपण या नंतरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये नदी आणि गोदावरी नदी असेल, भीमा नदी असेल, कृष्णा नदी असेल, तापी नदी असेल, यांचं सविस्तर डिटेलमध्ये माहिती आता या सेकंड व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सेकंड व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. का तर गोदावरी नदी असेल, यांच्या सगळ्या गोष्टी, गोदावरीच्या प्रत्येक कुठलाही प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे हे सगळं झाल्यानंतर, म्हणून मी तळमळीनं प्रत्येक बाब या तुमच्या महाराष्ट्र नदी प्रणाली असेल, मी लोकसंख्यामध्ये तसंच केलं आहे मित्रांनो. म्हणून महाराष्ट्र नदी प्रणालीमध्ये देखील तुमचा कुठलाही पॉईंट राहणार नाही. जलविद्युत प्रकल्प असतील, खाड्या असतील, सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच मी या सेशनमधून करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो. आपला जो लोकसेवा पब्लिकेशनचं यूट्यूब चॅनल आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे हा जो लोकसेवा पब्लिकेशनचा जो चॅनल आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळावा म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडे पुस्तकं उपलब्ध नाहीत, ते बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून एकतर आपल्याला कोणीतरी कुठला तरी क्लास लावल्यासारखा होईल आणि एक अपडेट राहाल आपण, म्हणून हेही महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रांनो.